नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहुयाच्या ठळक घडामोडी। जयसिंगपुरात काश्मीर हल्ला प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेकडून निषेध। पाहुया सविस्तर बातमीपत्र। दक्षिण काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांना लक्ष्य करत दहशतवादी हल्ला करून सुमारे 30 पर्यटकांचा मृत्यू व 20 वर पर्यटक जखमी केल्याप्रकरणी जयसिंगपूर शहरातील तमाम हिंदुत्ववादी पक्ष संघटनांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे। मृत पर्यटकांना प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। मंगळवारी दक्षिण काश्मीर या ठिकाणी प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम या ठिकाणी TRF नामक दहशतवादी संघटनेने महाराष्ट्रासह देशविदेशातील हिंदू पर्यटकांच्यावर नाव धर्म विचारून मारहाण करीत गोळ्या घातल्या आहेत। यामध्ये जवळपास 30 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर 20 वर पर्यटक जखमी झाले आहेत। या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी जयसिंगपूर शहरातील शिवसेना, भाजप, मनसे, हिंदू जनजागृती समिती, हिंदू राष्ट्र समन्वयक संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या वतीने येथील क्रांती चौकात या घटनेचा निषेध करण्यात आला आहे। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने, जिल्हा उपप्रमुख सतीश मलमे, माजी नगरसेवक पराग पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक अण्णासू बिलोरे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे, हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे शिवानंद स्वामी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। यावेळी भाजपचे राजेंद्र दायंगडे, रवींद्र ताडे, शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुका प्रमुख सचिन डोंगरे, युवा सेनेचे आकाश शेंगाडे, रतन पडिया, सूरज भोसले, रमेश दंगेकर, रमेश कलगुडगी, मयूर जाधव, हिंदू जनजागृती समितीचे संजय घाडगे, संजय जाधव तसेच संतोष जाधव, महेंद्र राजपूत यांच्यासह हिंदुत्ववादी पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला। हिंदू पर्यटकावर या भ्याड पाकिस्तान अतिरेक्यांनी जो हल्ला केला, या निंदनीय कृत्याचा मी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आणि भारतीय जवान घुसकर मारेंगे अशा पद्धतीचं एक त्यांना चेतावणी देऊन पाकिस्तानात घुसून भारतीय जवान त्यांना उत्तर देतील अशी आशा व्यक्त करतो आणि जे हिंदू पर्यटक या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या हुतात्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो।